शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, दिव्यांग बांधवांना 6,000 रुपये मानधन मिळावं यासह अन्य 17 मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी गेल्या 7 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय। या आंदोलनाची अद्यापही सरकारनं दखल घेतलेली नाही। या आंदोलनामुळे आमदार बच्चू कडू यांची प्रकृती खालावली आहे। दरम्यान या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर विविध ठिकाणी आंदोलन करत रास्ता रोको केला। कोल्हापुरातही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तावडे हॉटेल चौकात एकत्र येत ठिय्या मारून रास्ता रोको आंदोलन केलं। आंदोलकांनी आक्रमक होत जोरदार घोषणाबाजी करत परिसर तणाणून सोडला। निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करतो असं आश्वासन देणाऱ्या राज्य सरकारला आता त्याचा विसर पडलाय, असा आरोप संघटनेचे जिल्हाध्यक्ष समाधान हेबटकर यांनी केलाय। प्रहार जनशक्ती पक्ष व दिव्यांग संघटनेकडून आम्ही कोल्हापूरमध्ये रस्ता रोकोचं आंदोलन करत आहे। 8 तारखेपासून बच्चूभाऊ कडू आमचं आराध्य दैवत उपोषणाला बसलेलं आहे। या सरकारनं कुठल्याही प्रकारची त्यांची दखल घेतलेली नाही आहे। या आंदोलनाला त्यांनी विचारपूस सुद्धा केलेली नाही आहे। शेतकऱ्यांच्या मागण्या, दिव्यांगांच्या मागण्या, दिव्यांगांना 6,000 रुपये पेन्शन मिळाली पाहिजे, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करून देतो म्हणून त्यांनी जाहीरनाम्यामध्ये दिलं होतं, तर ते आता पलटत आहेत। त्यांना जागेवर आणण्यासाठी, त्यांचं डोकं ठिकाणावर आणण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहे। आंदोलनस्थळी शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके, शाहूपुरीचे निरीक्षक संतोष डोके, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्यासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता। आंदोलनामुळे ठप्प झालेली वाहतूक तासाभरानंतर शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सुरळीत केली। या आंदोलनात प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवदत्त माने, विष्णुपंत पाटील, अक्षय बिरंजे, विकास चौगले, जालिंदर कांबळे, रावसाहेब मिठारी, जयश्री शिंदे, आदम स्वार, सईद पीरजादे, प्रदीप धायगुडे यांच्यासह दिव्यांग बांधव आणि प्रहार संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते।